नमस्कार. लाडक्या बहिणी चॅनेलवर आपलं स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारचा धडाकेबाज निर्णय. मेच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे आता मे आणि जूनचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार. तारीख फायनल. नवीन वेळापत्रक जाहीर. 4 दिवसांमध्ये दररोज 8 जिल्ह्यांमध्ये पैशाचे वाटप होणार, असे आदिती तटकरे यांनी माहिती दिली. बहिणीच्या खात्यात 2 हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे आता वाटप 4 नव्या नियमानुसार होणार आहे, ज्यामुळे आता सर्व बहिणींना हप्ता मिळणार नाही. पहिल्यांदाच लाडक्या बहिणींच्या 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या यादीत जर नाव असेल तर त्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे. दुसऱ्या यादीत जर नाव गेलं तर 1,500 रुपये मिळणार आहे. तर तिसऱ्या यादीत जर नाव असेल तर फक्त 500 रुपये मिळणार. आणि ज्या बहिणींचे कोणत्याच यादीमध्ये नाव जाणार नाही त्या बहिणी अपात्र होऊन त्यांना 0 रुपये मिळणार आहेत. 11व्या आणि 12व्या हप्त्याचे वाटप एकत्रित होत असल्यामुळे नवीन 4 नियमानुसार ही वाटप होणार आहे. ज्या बहिणी हे 4 नियम पाळतील त्यांनाच पैसे मिळतील. त्यामुळे हे 4 नियम अर्जंट पाहू. आता कोणत्या तारखेला कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आहे याचे सविस्तर वेळापत्रक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. कारण की 3 याद्या सरकारने बँकेकडे पाठवल्या आहेत. आता त्यानुसार तुम्हाला कोणत्याही क्षणी पैसे जमा होण्याचा मेसेज येणार आहे. यासोबत आणखी एक आनंदाची बातमी. आता लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि वटपौर्णिमेच्या सणामुळे 10 जूनला सरकार बहिणींना 5 गिफ्ट देणार आहेत. यातलं पहिलं गिफ्ट असणार आहे साडी. सरकारने वटपौर्णिमेनिमित्त साडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक रेशन साडी ही योजना जुनी आहे, तर या योजनेचे अंतर्गत रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला रेशन दुकानामध्ये साडी मिळणार आहे. याचे वाटप जवळपास मार्चपासून सुरू झालेले आहेत. तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये याची चौकशी करा. कशा पद्धतीची साडी मिळणार आहे याची यादी पुढे देणार आहे. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिलांना साडी मिळणार आहे. 24 लाख महिलांना साडी देण्याचे सरकारने त्या ठिकाणी नियोजन केलेले आहे. दुसरं गिफ्ट आहे पहा, शिलाई मशीन. शिलाई मशीन जे आहे, ज्या महिला गरजू आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यांना शिलाई मशीन घेण्यासाठी सरकार 15,000 रुपये पर्यंतची मदत करणार आहे. आता ही योजना काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत आहे का याची यादी पुढे दाखवणार आहे. 2 हप्ते देणार आहे. पहा, सरकार आता मेचा हप्ता आणि जूनचा हप्ता देणार आहे. 11वा व 12वा हप्ता कशा पद्धतीने मिळणार आहे तुम्हाला आठवतंय का? मार्चमध्ये महिला दिनानिमित्त फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नव्हता, म्हणून फेब्रुवारी व मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते दिले होते. आता तसंच रिपीट होणार आहे. सोबत तुम्हाला आठवतंय का, भाऊबीजेच्या निमित्ताने आधी सरकारने 2 हप्ते दिले आणि त्याचप्रमाणे रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते दिले होते. आता त्याच धर्तीवर 10 जूनला जी वटपौर्णिमा आहे, तर वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्या आधीच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जे आहेत ते पैसे मिळून जाणार आहेत, असं सरकारचं नियोजन आहे. तेच वेळापत्रक पुढे सांगते. तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार, कोणत्या यादीत नाव जाणार. चौथं गिफ्ट आहे पहा, घरकुलासाठी 2 लाख रुपये. बहिणीला आता घरकुलासाठी 2 लाख रुपये मिळणार आहे. ज्या बहिणींचे कच्चे घर आहे किंवा ज्या बहिणीला घरच नाही त्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याची मुदत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ते घरासाठी 2 लाख रुपये देण्यात येणार आहे. 5वं आणि शेवटचं गिफ्ट आहे पहा, गॅसचे 830 रुपये आता बहिणींना मिळणार आहे. 5 गिफ्ट आणि हे जे आहे हे कोणत्या तारखेला 2 हप्ते मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहे, कोणत्या 4 नियमानुसार वाटप होणार आहे हे लक्षपूर्वक आता समजून घ्या. पहा, हा उशीर झालाय पण सरकारने डबल गिफ्ट देण्याचं बहिणीला ठरवलेलं आहे, ज्याची माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटरवर देखील दिलेली आहे. वाटपामुळे उशीर होणार नाही, पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आता कोणत्या 3 याद्या आहेत, कारण की पहिल्या यादीत काही महिलांचं नाव येणार आहे. त्या यादीमध्ये जर नाव आलं तर 3,000 रुपये मिळणार आहेत. या यादीतल्या महिला खूप लकी असणार आहेत, कारण त्यांना डायरेक्ट 3,000 रुपये मिळतील. दुसऱ्या यादीत नाव आलं तर त्यांना 1,500 रुपये मिळतील. तिसऱ्या यादीत जर चुकून हुकून नाव आलं तर 500 रुपये आणि जर कोणत्याच यादीत नाव आलं नाही तर 100% पैसे बंद होऊन जाणार आहेत. कारण की काल एक प्रकार घडलाय ज्यामध्ये 2200 महिलांनी एक घोटाळा केलाय. त्या घोटाळ्याची उघडकी आली आहे. ज्या महिलांनी जवळपास प्रत्येक महिन्याचे असे 9 महिन्याचे पैसे लुटलेले आहेत. त्यानंतर 6 लाख महिलांची कसून पडताळणी सुरू झालेली आहे. त्यामुळे 4 नियम लावलेले आहेत. 4 नियमात जर तुम्ही बसलात तरच तुम्हाला पैसे मिळणार. आता नियम न पाळणाऱ्या बहिणीला अजिबात पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटं स्किप न करता पाहून
कारण की तारखा जाहीर झाल्यात, वेळापत्रक आलेलं आहे, तारीख फायनल आहे. आता या तारखेला अजिबात बदल होणार नाही, कारण की 10 जूनला वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेच्या आधीच तुम्हाला पैसे देण्याचे सरकारने ठरवलेलं आहे. वटपौर्णिमेचा सण जर बघितला तर हा महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. तुम्ही पूर्वी बघितलं असेल, प्रत्येक सणाच्या दिवशी त्या ठिकाणी वाटप होत असतं आणि सरकार नेहमीच ॲडव्हान्स पैसे देत आलेलं आहे. त्याचप्रमाणे जर मागच्या महिन्यात बघितलं तर एप्रिल महिन्याचा हप्ता देखील 2 मेच्या रोजी त्या ठिकाणी सुरू झालेला होता. आता तुम्ही पाहू शकता, सोमवारपासून हे पैसे म्हणजे कोणत्याही क्षणी पैसे येणार आहेत. म्हणजे आता काळजी करायचं कारण नाही, पण नियमात बसणं गरजेचं आहे. आणि पहिल्यांदा 3 याद्या आलेल्या आहेत. बघा, पहिल्या यादीतल्या महिलांना 3,000, दुसऱ्या यादीतल्या 1,500, तर तिसऱ्या यादीतल्या महिलांना 500 रुपये आणि चौथी यादी डायरेक्ट अपात्र करण्याचे आदेश आलेले आहेत. 5 गिफ्ट आणि 3,000 रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आता व्हिडिओ फक्त 2 मिनिटं राहिला आहे, तो लक्षपूर्वक पाहायचा आहे. 2,000 किंवा 2,200 महिलांना ज्या आहेत तर त्यांचं नेमकं काय प्रॉब्लेम झाले? 6 लाख महिला का त्यांची चेकिंग होणार आहे? तुमचं नाव त्याच्यात जाऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं आहे आता हे लक्षात घ्या. आता काय झालंय, 2,200 महिला अशा सापडल्या ज्यांची माहिती ट्विटरवरून आदिती तटकरे मॅडम यांनी दिली की या 2,200 महिलांनी काय गैरव्यवहार केला आहे. 3,80,00,000 रुपये त्या महिलांनी आपल्या खात्यावर मिळवलेले आहेत. आता काय झालं, या महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे, ज्यांच्या घरी पैसा पाणी भरपूर आहे, गव्हर्नमेंट पगार आहे, तरी पण या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला. आणि अशा 2,200 महिला आहेत की ज्या सरकारी नोकरदार आहेत, परिस्थिती चांगली असताना त्यांनी लाभ घेतलेला आहे. सरकारच्या निदर्शनास आलं, त्यामुळे आणखी 6 लाख महिलांवर सरकारचा संशय गेलेला आहे. आता या 6 लाख महिलांची देखील आता पडताळणी सरकारला या ठिकाणी करण्याची सूचना दिलेली आहे. त्यामुळे युद्धपातळीवर त्यांची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे आता 4 नियमानुसार पडताळणी होत आहे. त्यामुळे तुमचाही फॉर्म या पडताळणीच्या यादीत गेला तर कदाचित तुमचाही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे 4 नियम समजून घ्या. पहिला नियम अतिशय महत्त्वाचा नियम असणार आहे. तो नियम म्हणजे 2.5 लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणं. तुम्हाला आमचं 2.5 लाखाच्या आतच आहे, आम्ही मागे पात्र आहोत. पण मागचा विषय वेगळा आहे, इथून पुढचा विषय वेगळा आहे. पडताळणी आता कसून सुरू आहे, पडताळणी नियमित सुरू असते असं आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की आम्ही नियमित पडताळणी करत आहोत. म्हणजे पडताळणी काही नवीन प्रकार नाही, पडताळणी होतच असते. त्यामुळे 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असल्याचा तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून ठेवू शकता. दुसरा नियम आहे बघा, घरामध्ये 4 चाकी वाहन नसणे. घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, सासऱ्याच्या नावावर आहे, पतीच्या नावावर आहे किंवा दिराच्या नावावर आहे, तर काहीच करू नका. तुम्ही महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन तुमचा अर्ज रद्द करून घ्या. कारण की पहा, असं जर पुढे चालू काही सापडलं तर याच्यामध्ये कदाचित कारवाई होऊ शकते. कारण सरकारने वेळोवेळी सांगितलंय की अपात्र महिलांना लाभ त्या ठिकाणी दिला जाणार नाहीये. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलंय, आदिती तटकरे मॅडमनी सांगितलंय. पुढचा नियम आहे बघा, कोणी सरकारी नोकरदार आहे का घरामध्ये? जर कोणी सरकारी नोकरदार असेल तर तेही तुम्ही चेकिंग करून घ्यायचं आहे. तुमच्या घरात कोणी असते का? म्हणजे आता घर कशाला म्हणणार आपण, की रेशन कार्डवर जेवढ्या कुटुंबाची नावे आहेत, म्हणजे जेवढ्या कुटुंबात सदस्यांची नावे आहेत एका रेशन कार्डवर, तर त्याला म्हणतो आपण एक कुटुंब. तर त्याच्यामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे का चेक करून घ्या. कोणी पेन्शनधारक आहे का तेही चेक करून घ्या. रिटायर झालेले पेन्शनधारक पण असतील, पण तेही चालणार नाही आहे. पुढची गोष्ट, कोणी आयकर भरतो का? तर तुम्ही म्हणाल आमच्या घरात तर कोणी सरकारी नोकरदार नाही, खाजगी कामाला जातोय. पण पहा, खाजगी कामाला जरी जात असतील आणि त्याचा पगार इतका त्याला मिळतोय की आयकर भरावा लागतोय, तरीही देखील धोक्याची घंटा आहे. तर अशा केसमध्ये देखील तुम्ही काय करा की तुमचा महिला बालविकास विभागामध्ये संपर्क करून तुमचा अर्ज रद्द करून टाका. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलंय की आता अपात्र केलं जाणार आहे, कोणालाही त्यामध्ये सोडणार नाहीये. आता ही झाली त्या ठिकाणी नियमांची गोष्ट. आता राहिला प्रश्न, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, वेळापत्रक पण कशा पद्धतीने असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी कधी पैसे येतील. तर पहा अतिशय महत्त्वाच्या याच्याकडे आपण वळत आहोत. बँकांचा एक प्रॉब्लेम आहे. आता बँका काय करतात, तुम्ही जर पतसंस्था, खाजगी बँका, ग्रामीण बँका अशा बँकांमध्ये खाते उघडले असतील ज्यांच्या स्वतःचा IFSC कोड नाहीये, जिथे स्वतः आधार लिंकची फॅसिलिटी नाहीये, तर अशा बँकातले खाते शक्यतो ट्रान्सफर करून घ्या. तुम्हाला आधीपर्यंत जर पैसे तुमच्या बँकेत आले असतील तर मग अजिबात काळजी करण्याची गरज नाही.
पण तुम्ही जर सरकारी बँकामध्ये जर खातं असेल, कुठलीही पतसंस्था असेल, मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी आहे, तर अशा प्रकारचा जर प्रकार असेल तर कृपा करून ते बँक खाते त्या ठिकाणी बदलून घ्या. पण तुमच्या बँकेत चौकशी करा की आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना, म्हणून तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. नियमाला त्या ठिकाणी आता बांधील राहायचं आहे. त्या ठिकाणी नियम आता सगळे धरले जाणार आहेत. कुठल्याही नियमात तुम्हाला सूट दिली जाणार नाहीये, सरकारने वेळोवेळी सांगितलंय. आता जिल्ह्यांची यादी जर आपण बघायला गेलो तर लाभार्थी संख्येने जे छोटे जिल्हे आहेत, म्हणजे गडचिरोली असेल, गोंदिया असेल, त्याचबरोबर म्हणजे जिथे लाभार्थी संख्या अतिशय कमी आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी वाटप होणार आहे. आणि त्यानंतर लाभार्थी संख्येने मोठे जिल्हे जर थोडक्यात म्हणायचं तर मुंबई, पुणे, नाशिक, त्याचबरोबर नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, तर अशा जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी वाटप होणार आहे. मे आणि जूनचा हप्ता जो आहे तो जसा पूर्वी दोन्ही हप्ते जमा झाले, तर आपण अशी आशा करूयात की हेही दोन्ही हप्ते जमा होतील. कारण की वटपौर्णिमा खूप महत्त्वाचा सण आहे आणि त्याच्या खर्चासाठी महिलांना हे पैसे मिळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपणही त्या ठिकाणी कमेंट करायचं आहे. तुम्ही जितक्यात जास्त कमेंट कराल तितके जास्त त्या ठिकाणी लवकरात लवकर पैसे येऊन जातील. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले? बऱ्याचशा बहिणीला एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काहींना अजून मार्चचाही जमा झाला नाही, काहींचे सगळे हप्ते बाकी आहेत. तर त्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा की जेणेकरून त्या ठिकाणी ही माहिती देखील सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार देखील त्यावर त्या ठिकाणी चांगला निर्णय बहिणींच्या बाजूने घेईन आणि नक्कीच बहिणीला एक आनंदाचा त्या ठिकाणी एक महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी मिळून जाईल. तर नक्की चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.